जेवण ती केलं का नाही? जेवण कराय नाही, पांघरायला नाही, काही जेवण नाही. कोण आलं नव्हतं का घरचं दवाखान्यात? ती सलाईन लावलेली दिसायला हाताला. मग दवाखान्यामध्ये निवांत आहे. तुम्हाला दवाखान्यामध्ये पाठवून दिल्याच्या नंतर तुम्ही दवाखान्यातनं पळून कशाला येत आहे सांगा बरं? तुम्हाला तिथे इलाज करण्यासाठी ठेवलं होतं का नाही? साहेबांनी तुम्हाला तिथे ॲम्ब्युलन्समध्ये पाठवून दिली. आता परत आम्ही ॲम्ब्युलन्स बोलवतो, तुम्हाला दवाखान्यात पाठवतो. जोपर्यंत तुमची तब्येत वगैरे नीट होत नाही तोपर्यंत दवाखान्यातनं बाहेर निघायचं नाही. एकतर लेकरं बाळ सांभाळत नाहीत म्हणता. हाताला सुई तशी जाईन, तुम्ही असं रोडच्या कडेला झोपायला लागली, पुन्हा एखादी रात्री बेरात्री वाहनं येते जाते ती दे तिकडे आजोबाला. ते तुम्हाला दवाखान्यात नेऊन जर सोडलं तर दवाखान्यातनं वापस यायचं नाही. तिथं दवाखान्यामध्ये राहायचं. असं कुठं बी बसायचं नाही, पडायचं नाही. काय झालं सर? आपण